पण तरी ह्याला प्रेम म्हणतात आणि मी प्रेमाला दाद देणारा प्राणी आहे आणि या प्रेमा खातर आणि तुमच्या 100व्या ह्या शताब्दी सप्त्यानिमित्त मी उपस्थित आहे. तुम्हाला त्यानिमित्त सगळ्या कोलवाडीकरांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बंधूंना मी एकदा शुभेच्छा देतो आणि आजच्या माझ्या विषयाला सुरू करतो. मी म्हणालो की मी 34 मिनिटेच बोलणार आहे, तितकाच बोलणार आहे. मला इथं मुलं दिसत आहेत, मला छान वाटलं. मी त्याला म्हणणार होतो जरा मुलं जमा कर, मला जरा बरं वाटतं. मी सगळ्यात जास्त मला मुलांना बोलायला आवडतं आणि तुम्हाला माहित नसावं पण मी सांगतो की मी 2794 भाषण मुलांसाठी केलेत आणि हे 2795 भाषण आहे. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. बारकाईने ऐकायच्या, खूप बारकाईने ऐकायच्या, माझ्याकडे बघायचं. मी महाराज नाही आहे, फक्त नाव विठ्ठल आहे. मी सर्जन आहे, मला मी देवाला मानणारा माणूस आहे. माझी माय पंढरपूरला गेली होती तेव्हा मी तिच्या पोटात होतो, त्यामुळे तिने मला माझं विठ्ठल ठेवलं होतं, कारण हा विठ्ठल असा प्रसाद म्हणून तिने माझं नाव ठेवलं. त्यामुळे मी विठ्ठल आहे आणि मी देवाला मानणारा माणूस आहे, त्यात काही शंकाच नाहीये. पण मी काही कामाच्या गोष्टी सांगणार आहे, 3 गोष्टी सांगणार असं म्हणालो. त्यातली पहिली गोष्ट आहे शिक्षण. कुठली गोष्ट आहे? अरे सांगा रे. आयुष्यामध्ये मोठं व्हायचंय ना, शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे. मी लेकरांना सांगेल की तुम्ही शिका आणि मी पालकांना, वडिलांना सांगेल की लेकरांना शिकवा. मी असा का म्हणालो याचं एक छोटं कारण सांगतो. माझी सगळ्यात मोठी ओळख, माझ्यासाठी सगळ्यात मोठं गाव म्हणजे किनगाव. का माहितीये का? किनगावला आमचा बाजार असायचा. मी पण तुमच्यातलाच आहे, माकेगावमध्ये राहत होतो. मी 10वी पर्यंत माकेगावातच शिकलो. मी 10वी 5वी पर्यंत माझ्या गावात लाईट नव्हती. लाईट मी कंदील आणि चिमणीच्याच प्रकाशामध्ये माझी 10वी झाली. त्या गावात मला शिक्षण झालंय. तुम्हाला सगळ्यांना माहित असलं मी माणूस आहे, पण त्या किनगावची आठवण यासाठी आहे. त्या किनगावच्या बाजारला पानगावचा बाजार, आमचे 2 बाजार असायचे. आमचे अण्णा, माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणायचो, आमचे अण्णा मला म्हणायचे किनगावचा बाजार आला 15 दिवसात एकदा आम्ही बाजारात जायचो. घरातलं मीठ मिरचू काही संपलं असेल तर आणण्यासाठी. अण्णा म्हणायचे गोविंदराव गुरुच्या घरी जा, गोविंदराव गुरुजीच्या घरी जा. शब्द जरा ऐकून घ्या. आणि 100 रुपये घेऊन ये. गोविंदराव गुरुजी आमचे सावकार होते, आमचे सावकार, ते आम्हाला पैसे द्यायचे आणि मी त्या गोविंदराव गुरुच्या घरी जायचो. 100 रुपये घेऊन यायचो, पण 100 रुपये आणताना गोविंदराव गुरुजी 90 रुपये द्यायचे. 90 रुपये द्यायचे. 10 रुपये शेकडा असे आम्हाला पैसे मिळायचे आणि ते 90 रुपये घेऊन आम्ही बाजारला जायचो. ठीक आहे, हा आमचा किनगावचा बाजार. मी तुम्हाला मुलांना मुद्दाम सांगतोय, मला ना तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला असं दररोज वाटायचं आपण आयुष्यात असं काहीतरी करावं की ह्या बाजारच्या दिवशी गोविंदराव गुरुच्या घरी पैसे बघायला नाही जायला पाहिजे. त्याचं कारण असं होतं, आम्ही वर्षभर पैसे आणायचो आणि वर्षभरानंतर जेव्हा आमची बाजरी हायब्रिड जे काय शेतातलं यायचं, भुईमुगाच्या शेंगा, हे विकून फक्त आम्ही त्यांचं व्याज फेडू शकायचो. व्याज 250-300 रुपये व्याज व्हायचं, तेवढं आम्ही फेडायचं आणि मुद्दत तसंच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गोविंदराव गुरुचं कर्ज मी प्लास्टिक सर्जरी ही भारत देशातली सगळ्यात उंच डिग्री घेतल्यानंतर, लातूरमध्ये 7 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर ते मी आत्ता कर्ज फेडले. मी तुम्हाला मुलांना हे मुद्दाम सांगतोय की जर आयुष्यात काहीतरी बनायचंय ना, मोठं व्हायचंय ना, त्यासाठी शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षणाने माणूस प्रचंड मोठा होतो. शिक्षणाने माणूस एवढा मोठा होतो की तो असताना नसताना पण तो मोठाच राहतो. म्हणून तुम्ही पूर्व शिका. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, अडचणी म्हणू नका. बऱ्यापैकी खेड्यापाड्यातील लेकरं असतात, मला भेटतात, साहेब कसं आम्हाला जरा चांगलं शिक्षण मिळत नाही, चांगली शाळा मिळत नाही, चांगले टीचर मिळत नाहीत, चांगले ट्युशन मिळत नाही, आमच्या आई वडिलांना एवढं परवडत नाही, असे काही लेकरं मला भेटतात. तुम्हाला सांगता लेकरांनो, मी 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि 10वी पर्यंत कामगार विद्यालय माकेगावच्या शाळेत शिकलो रे. ते काय होतं तुम्हाला सांगू का मी, की शिक्षणासाठी मोठी शाळा लागत नाही, शिक्षणासाठी मोठे ट्युशन लागत नाहीत, मोठे टीचर लागत नाहीत. शिक्षणासाठी कष्ट करायची तयारी लागते. पुस्तकं तेच आहेत ना. लातूरमध्ये शिकवलं तरी पुस्तकं तेच आहेत, मुंबईत शिकवलं तरी पुस्तकं तेच आहेत, दिल्लीमध्ये शिकलं तरी पुस्तकं तेच आहेत, किनगावात शिकलं तरी पुस्तकं तेच आहेत आणि कोलवाडीत शिकलं तरी पुस्तकं तेच आहेत.
पुस्तकात फरक आहे का? नाही ना, फक्त अभ्यास करायची गरज असते. दुसरं एक मला लेकरं सांगतात, आमची जरा ना तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढा आमचा अभ्यास होत नाही, आमचा पाया पक्का नाही, पाया. कारण आमचं 10वी पर्यंत शिक्षण खेड्यागावात झालं, 4थी पर्यंत शिक्षण एवढं झालं नाही, इंग्रजी आम्हाला येत नाही, त्यामुळे आमचा पाया पक्का नाही, अशी मला लेकरं सांगतात. त्या लेकरांसाठी आणखी एक गोष्ट सांगतो मी. माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता, किंवा श्रीहरी होता, मी त्याला सिर्या म्हणायचो. त्याला बारका नाही का, त्याला मी सिर्या म्हणायचो, सिर्या. सिर्याचे वडील लोकांच्या घरी स्वयंपाक करायचे, त्याला स्वयंपाकी. तुम्हाला किती लेकरांना माहित नाही, पण झाऱ्या माहिती मला, झाऱ्यामध्ये असा मोठा झाऱ्या, ते बुंदी काढतो, त्याला झाऱ्या असं म्हणतात. ते झाऱ्या घेऊन ते आम्हाला भेटायचे जेव्हा जेव्हा लातूरला यायचे. 11-12 लातूरमध्ये होतो आम्ही. एका रूममध्ये 3 जण राहत होतो. पत्र्याची खोली होती, आम्ही हाताने स्वयंपाक करून खात होतो. गरीबाचे लेकरं आम्ही. पत्र्याची खोलीमध्ये आम्ही हाताने स्वयंपाक, 8 रुपये भाडं त्या खोलीचं होतं. आम्ही पैसे जास्त देऊ शकत होतो. माझा बाप कर्ज काढून 20 रुपये मला देत होता, त्यामुळे आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणून आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. त्यात सिर्या एक राहता, राजा मी, आम्ही 3 पोरं राहत होतो एका रूम मध्ये. ठीक आहे. आमची अडचण, आम्हाला सगळ्यात चांगलं काय वाटायचं माहिती आहे का, की सिर्याचे वडील आले, सिर्याच्या वडिलांना दादा म्हणायचा, ते आले ना, आम्हाला आवडायचं कशासाठी माहितीये का, ते बुंदी घेऊन यायचे, बुंदी घेऊन. ते बुंदी आणायचे, बाकी खड्ड्यात गेलं सगळं, बुंदी घेऊन यायचे, आणि ती बुंदी आणली की आम्हाला ती खायची असायची. त्या बुंदीसाठी सिर्याची बाप्पा कधी येतात ते आम्ही वाट बघायचो. आणि एक दिवशी आले, नेहमीच यायचे, महिन्याला एकदा येत राहायचे. एक दिवशी आले, ते तेलाने माखलेलं सगळं, त्यांची शर्ट पांढरं, ते बनेन घातलेली, बुद्धोती पूर्ण काळी काळी झालेली, आणि ते झारा टाकून झाऱ्याला एक असं गाठ बांधून त्या राहायची बुंदी आम्हाला. आम्ही आमचं लक्ष त्यांच्याकडे, त्यांच्या कपड्याकडे नाही, झाऱ्यात काय आणलं एवढंच बघायचं आम्ही आपलं. ते आले, बसले की त्यांनी ती बुंदी सोडली, आम्ही तिघांनी मस्त खाल्ली. ती बुंदी खाता खाता बघा, सिर्याचे वडील सिर्याला म्हणतात, सिर्या म्हणजे जरा कच्चा पोरगा. आम्ही पण खेड्यातलेच होतो, पण आम्ही जरा बरे होतो. सिर्या खूपच कच्चा होता, म्हणजे सिर्याला काहीच, म्हणजे इंग्रजीचं एबीसीडी पण कळत नव्हतं, म्हणजे त्याला 2 शब्दाचा फरक पण कळत नव्हता. 2 गुणिले 2 एवढं पण त्याला येत नव्हतं. फारच कच्चा पोरगा होता, फार जास्त कच्चा होता. आणि तो आमच्यासोबत राहत होता. आम्हाला माहित होतं ना की आमच्या खोलीमध्ये राहणारा आमचा पार्टनर होता, तो त्याला किती अभ्यास आहे आम्हाला पक्क माहित होतं. त्याच्यामुळे त्याला काहीच येत नव्हतं. पण त्याचा बाप्पा तिथे आलेले, दादा त्या दिवशी आले, आणि सिर्या एकदम असं त्यांच्या भाषेत म्हणतो, सिर्या तुला माहित आहे का सिर्या, ही बुंदी कुणाची येते? सिर्या तुला हे माहित आहे का, ही बुंदी कुणाची येते? सिर्या म्हणला, नाही बाबा दादा. ऐकलं सिर्या, त्यांची भाषा ऐकलं सिर्या. खूप मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो मी बुंदी करायला. परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनचा सगळ्यात मोठा इंजिनियर होता तो. त्याच्या बघ सिर्या, त्याच्या घरी कार होती रे, कार होती, कार. मला लोकांनी कार मध्ये घेऊन गेले होते. त्याच्या घरी नोकर होते सिर्या, नोकरच नोकर होते. मला लोक पाणी पण द्यायला नोकर होते. तुला काय सांगू आता, सिर्याचा बाप त्याला सांगायला लागला, म्हणलं एवढं सगळं का सांगतात आम्हाला, कळतं काय ना, आमचा विषय बुंदीच्या सोडून दुसरा कुठलाच नव्हता, ऐकण्याचा पण आम्ही उदाहरण होतो. मग सिर्या काय म्हणतो, हा बाबा मग काय झालं, ऐकलं सिर्या. सिर्याचा बाप, कुठल्या पण बापाला नाहीला खूप वेगळ्या लेकराविषयी वाटत असतं. आमचं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू हवं असं प्रत्येक बापाला नाहीला वाटत असतं. तसं सिर्याच्या बापाला वाटत होतं. ते सिर्याचा बाप त्याला म्हणतोय, ऐकलं सिर्या, तू पण ना त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या जे सगळ्यात मोठा इंजिनियर आहे ना, तसला तो इंजिनियर बनतो. त्याला सांगायला ज्या पोराला 2 गुणिले 2 कळत नाही. मला ना तुम्हाला खरं सांगतो, मी त्यांच्याकडे न बघता सिर्याकडे बघून हसत होतो. माझा दुसरा मित्र पण सिर्याकडे हसत होता, बघ तुझा बाप काय म्हणायला लागलाय, तुला इंजिनियर करायचंय. आणि सिर्याला तर काहीच येत नाही हे आम्हाला माहित होतं. पण मी त्यांना कशाला म्हणायचं, आपला बुंदीपुरता विषय, बाकी जाऊ द्या ना, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. पण प्रत्येक बापाला असं वाटत असतं की त्या लेकराला काय येतं, लेकराला किती येतं माहित नाही. पण लेकरू, तुम्हाला पुन्हा सांगतो, बापाला मला असं वाटत असतं की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू व्हावं. तसं त्या सिर्याच्या बापाला वाटत होतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, सिर्याला ते म्हणाले, सिर्या काय म्हटलं माहितीये का, आमचा सिर्या, दादा मी इंजिनियर होतो म्हणला. बाप्पा इंजिनियर होतो, ठीक आहे बाबा. मग हे म्हणला, हे 2 जण, म्हणजे आम्ही दोघं, मी राजा दुसरा मित्र, आम्ही हे 2 जण म्हणला, मला मोठ्यानं वाचू देत नाही, मला मोठ्यानं वाचू देत नाहीत म्हणला. मोठ्यानं वाचलं तर मला लक्षात राहतं, आणि जर मोठ्यानं नाही वाचलं मला तेव्हा लक्षात राहत नाही. आणि हे म्हणते मला मोठ्यानं वाचू नको, मला दुसरी खोली करून द्या म्हणला. दुसरी खोली करून द्या. बघा ना आता, अरे आम्ही 3 जण 8-8 रुपये देत होतो, आणि हे पोरगा मध्ये वेगळी खोली करून द्या, एकट्यालाच. बाप असतो बघा. ते बाप काय म्हणलं माहितीये का, ही चर्चा जी चालली होती ना आमच्या पोटात, अशा गाठी म्हणल्या, हे काय चाललंय सगळे, कुठले स्वप्न बघायला हा माणूस. बाप म्हणला, हा सिर्या तुला दुसरी खोली करून देतो, वेगळी खोली करून देतो, तू अभ्यास कर पोरा,
बापाचं मन न शिकलेला बाप स्वयंपाकी लोकांच्या घरचा, त्याला वाटलं माझं पोरग काय काय बनतंय की, मग ते हो म्हणला असेल. मग श्रीराजाने वेगळी खोली करून दिली, 24 रुपयाची वेगळी खोली एकट्याला, काय सांगू तुम्हाला आता. आणि आम्हा दोघांनी वेगळी खोली झाली, आम्ही तिसरा माणूस घेतला कारण आम्हाला पैसे झेपत नव्हते. आणि श्रीराने वेगळी खोली केली. मी दिवशी रविवार होता, रविवारी श्रीरा मला विठ्ठल काय करतोस, म्हणलं काय नाही रे, म्हणलं जरा लातूर जनरल स्टोअर मध्ये चल मला माझ्यासोबत. लातूर जनरल स्टोअर हे लातूर मधल्या दुकानाचं नाव आहे, ती चल म्हणलं. म्हणलं काय, चल तर म्हणलं. मी गेलो सोबत. शिर्यानं काय केलंय, एक सायकल रिक्षा घेतलाय, सायकल रिक्षा शिर्याने. आणि त्या शिर्या सायकल रिक्षामध्ये ते कोरे पेपर, रुलिंग पेपर म्हणतात बघा, तुम्हाला किती लोकांना कळत माहिती नाही, कोरे पेपर लिहिण्यासाठी असतात ना, ते अख्खा रिक्षा भरला, क्विंटलभर घेते, क्विंटलभर. मी म्हणलं शिर्या एवढे का घेतलायस, मला ह्याच्यावर गणित पाठ करायचं, मला ह्याच्यावर गणित पाठ करायचं. गणित मी सगळं पाठ करायचं ऐकलं होतं, गणित पाठ करायचं ऐकलंच नव्हतं मी. मला गणित पाठ करायचं. म्हणलं ठीक आहे बाबा, मला काय करायचं. त्याचा बाप पुन्हा आला, म्हणला शिर्या आता 10 लोकांकडे स्वयंपाक करतो म्हणला, पण तुला पैसे पुरवतो, कर अभ्यास. आता काय करू, त्यांचा अभ्यास झाला बरोबर. बघा आमची 12वीची परीक्षा झाली आणि शिर्याला गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क पडले, 100 पैकी 100 शिर्याला. मला पण 2 मार्क कमी पडले, मला 98 पडले, त्याला 100 पैकी 100 मार्क पडले शिर्याला. विचार करा तुम्ही. आणि त्याचा खरोखर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नंबर लागला आणि शिर्या खरा इंजिनियर झाला. आणि आज तो तिथं खरोखर बॉस आहे. ओके, आता मला सांगा तुमच्यामध्ये किती शक्ती आहे हे तुम्हाला कळलं नाही की तुमच्या आई वडिलांना कळलं नाही? कुणाला कळलं नाही? मग कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे? अरे कळलं पाहिजे यार. तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड शक्ती आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ती बाहेर काढली पाहिजे. कष्ट आहे. 8 दिवस अभ्यास केला, आता अभ्यास करू वाटणं, बोर झालंय, लो वाटायला लागले, डिप्रेशन आलंय, डिस्ट्रॅक्शन झालंय, काहीतरी अडचण सांगितलं नाही. अभ्यास करायचा आणि मोठा माणूस व्हायचंय ना, आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे ना, सगळे विषय विसरून अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाने माणूस मोठा होतो. मग तुम्हाला पुन्हा सांगतो मी की जेव्हा आपले आई वडील तुमच्याविषयी मोठी अपेक्षा करतात तेव्हा समजून घ्या, तुमच्या आई वडील जेव्हा तुम्हाला रागवतात समजून घ्या की तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. जे आई वडील लेकरांना रागवतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांच्या मोठेपणाचा विचार करतात, त्यावेळी चांगले आई वडील असतात. लेकरांच्या चुका झापतात त्यावेळी अजिबात चांगले आई वडील नसतात. जरा प्रामाणिकपणे सांगतो, जरा समजून घ्या मी काम. लेकरांना कष्टाची सवय लावा, लेकरांना कष्ट करू द्या. तुम्हाला मी सांगतो की मी कधी ठरवलं होतं की खूप मोठा माणूस बनायचं, मी कधी ठरवलं होतं खूप मोठा माणूस बनायचं. छोटं उदाहरण सांगतो आणि पुढच्या विषयाला बोलतो. मी साधारणपणे 6वी-7वीला होतो. आता मी 55 वर्षाचा आहे, मी अर्धा म्हातारा. आता माझा मुलगा डॉक्टर आहे, विषय वेगळा आहे. पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा म्हणजे ही गोष्ट मी साधारणपणे 42 वर्षापूर्वी सांगतोय, 42 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. मी तेव्हा 13 वर्षाचा होतो. एका लग्नाला जायचं होतं, शेजारचं लग्न होतं. आमच्या गावामध्ये लहान एक केंद्रीय वागदे असे लोक राहतात, तर वागद्यांचं लग्न होतं. ते त्यांना पाहुणे म्हणायचे तेव्हा, आता म्हणतात. तर त्यांचं लग्न होतं. त्या लग्नाला माझी माय जाणार होती, दुसऱ्या गावाला जाणार होती. बैलगाडीतून लग्नाला जायचे, बैलगाडीतून. माझी माय मला विठ्ठल मला म्हणाली, माझ्या एका मित्राच्या आईचं नाव घेतलं आणि म्हणाल तिच्या घरी जा आणि मला एक लुगडं आणून दे. बघा लुगडं आणून दे म्हणाले. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, त्याच्या आईचं लुगडं आणलं. तुम्हाला लुगडं कळतं का? बरं झालं. लुगडं माझ्या माईच्या भाषेमध्ये लुगडं म्हणजे 9 वार आणि साडी म्हणजे 7 वार. तुम्हाला किती लोकांना कळतं माहित नाही, पण मला कळतं. ओके, माझी माय म्हणजे लुगडं घेऊन दे. मी लुगडं आणायला गेलो, लुगडं घेऊन आलो, माईच्या हातात दिलं. माईनं लुगडं घातलं, लग्नाला गेले. दुसऱ्या दिवशी 2 घेऊन हातात घडी करून मला दिलं आणि मला म्हणजे नेऊन दे. मी ते लुगडं नेऊन दिलं, लुगडं नेऊन दिलं आणि परत येत होतो. परत येताना आपल्या घरासमोर छोटा नाला आहे, असं काय माहित नाही, पण त्या नाल्यातून मी कधी सरळ गेलोच नाही. असं सरळ जात उडी मारून जायचो. आता पण उडी मारा वाटतं, अपेक्षा मारायची. डॉक्टर विठ्ठल लावली ना, आता नाही उडी मारता येणार, लोक बघतात आपल्याकडे. मग तेव्हा छोटासा रोज उडी मारून जायचो. त्या दिवशी लुगडं घेऊन आलो आणि अशी उडी मारत होतो. ते उडी मारताना मला प्रश्न पडला, स्वतःला मला प्रश्न पडला की माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर प्रचंड अडचणीचं उत्तर होतं. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं मागून ते दुसऱ्या लग्नाला गेली होती. त्याचं कारण असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही अत्यंत गरिबाचे लेकरं आहेत.
माझ्या माईकडे ठिगळ लावलेलं किंवा दांड घातलेलं लुगडं होतं. तुम्हाला दांड कळतो की नाही माहित नाही, पण कुठले पण 2 कलरचे लुगडे एकत्र जोडणे म्हणजे दांड. आणि माझे वडील धोती घालायचे, त्याची पांढरं ते मायचं लुगडं फाटलं की माय अण्णांचं धोत्रासवर थोडा काढायची ते लावायची, त्याला ठिगळ लावून लुगडं म्हणायचं. अशा प्रकारचे लुगडे होते. पण माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आणि घरची इज्जत झाकून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून सहज लग्नाला गेली होती. आणि मला प्रश्न पडला होता की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. मी होतो 7वीला. आणि लेकरांना तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी ठरवलं होतं, त्या दिवशी मी उडी मारताना ठरवलं होतं की बॉस इतकं शिकायचं, इतका अभ्यास करायचा, इतका मोठा माणूस व्हायचा ना की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकतो. अगदी प्रमाणिकपणे सांगतो, मला तर जुन्या आठवणी असे त्रास देतात. तुम्हाला सांगतो मी मित्र, मी जो अभ्यास केला ना, माईला लुगडं घेण्यासाठी केला. मी जे मोठा झालो ना, माईला लुगडं घेण्यासाठी मोठा झालो. आणि मी खूप नशिबात माणूस आहे. बायको पण मस्त देवाने दिली. लग्नाच्या अगोदर माझी माझ्या बायकोची मैत्री होती 6 महिन्याची. 6 महिन्यामध्ये आम्ही 4 किंवा 5 वेळा भेटलो असतो. जेव्हा जेव्हा भेटलो ना तेव्हा माईच्या अडचणी मी तिला बोलत राहायचो. जे खरं आहे ते सांगत राहायचो. माझ्या माईकडे मंगळसूत्र नव्हतं, म्हणजे होतं पण तिला तोडावं लागलं होतं. तिच्या काळात फक्त मणी होते. मी सगळ्याच गोष्टी माझ्या बायकोला मी सांगत होतो लग्नाच्या अगोदर. आणि तुम्हाला ती डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो मी काय झालं माहित नाही, पण लग्नानंतर माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण झाली. सख्खी मैत्रीण म्हणजे एवढी मैत्री जगात होणं शक्य नाही. आणि त्या मैत्रीमुळे माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या माईला 365 लुगडे घ्यायची. वर्षभरामध्ये दुसऱ्या दिवशी नाही घातलं पाहिजे. तिने 365 नाही घेऊ दिले माझ्या माईने, पण 200 लुगडे तिने पक्केच घेतली. मी तुम्हाला सांगतो लेकरांना, तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहित नाही, पण यात एक वेगळा आनंद आहे. यात खूप वेगळा आनंद आहे की कुठल्या तरी जिद्दीनं पेटायचं आणि ती जिद्द पूर्ण करायची. आणि पूर्ण झाल्यानंतर त्याची मजा घ्यायची. आणि ज्यांना ज्यांना कळलं ती माणसं मोठी होतात. अभ्यास करणं काहीच आवडत नाही. आणि म्हणून मी सांगत होतो, जर तुम्हाला जगातला मोठा माणूस व्हायचा ना, जगातला मोठा माणूस व्हायचा ना, अभ्यास करा, फक्त अभ्यास करा, बाकी काहीच करू नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, शिका यार, शिका. खेड्यातल्या लेकरांमध्ये जास्त शक्ती असते. तुम्हाला सांगतो, मी आता इथे आहे, ओके, मी दरवर्षी परदेशामध्ये म्हणजे अमेरिकेत, लंडन, तुम्ही नाव सांगायला देशामध्ये 6 वेळा जातो, लोकांना शिकवायला जातो. वेगळी शक्ती असते आपल्यामध्ये 6 वेळा. काही वर्ष मी शिकायला गेलो, लोक आता 2-2 वर्ष माझी बुकिंग करतात. आमच्याकडे या, आमच्याकडे 2-2 वर्ष आधी बुकिंग करतात. विमान सगळं देऊन आपल्याला घेऊन जातात, आणून सोडतात, खायला प्यायला सगळी सोय करतात. तुम्हाला काय सांगतो माहितीये का की खेड्यापाड्यातल्या लेकरांमध्ये जास्त शक्ती असते. खेड्यातल्या लेकरांमध्ये जास्त शक्ती असते, शहरातल्या लेकरांमध्ये एवढी नसते. फक्त गरीब होतो म्हणून पद्मश्री डॉक्टर ताताराव आणि माझा सख्खा मोठा भाऊ, मी दोघंही गरीबाचे लेकर होतो. गरिबाची शक्ती होती, पण आम्ही शिकलो नाही, त्यात काही डाऊटच नाही, काही शंका नाही. पण तुम्हाला सांगतो ना की श्रीमंताच्या लेकरांनी शिकायचं नाही का? श्रीमंताच्या लेकरांनी शिकायचं नाही का? श्रीमंताच्या लेकरांनी शिकायला पाहिजे. आता बघा, मला एकच लेकर आहे, ओके, म्हणजे एक लेकर म्हणजे एक मुलगा आहे, मला मोठा एक होता. पण तुम्हाला सांगू का, तो माझा मुलगा 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधनं न 1 रुपया लागता MBBS झालाय आणि आता MS जनरल सर्जरी करतोय. मला मी काय सांगतो, तुम्हाला मी काय सांगत होतो, आईवडिलांना सांगतोय मी, आम्ही म्हणजे मी, माझी माय, माझ्या अण्णा, मी, माझी बायको, माझा मुलगा, अशी 5 माणसं आम्ही घरात राहतो. ठीक आहे. तर माझी माय आणि माझे अण्णा एकच काम करायचे, प्रसाद, माझ्या मुलाचा प्रसाद आहे की कष्टाने माणूस कसा मोठा होतो, कष्टाने माणूस कसा मोठा होतो, चिकाटीने माणूस कसा मोठा होतो, इमानदारीने माणूस कसा मोठा होतो, प्रामाणिकपणाने माणूस कसा मोठा होतो. एवढीच गोष्ट अगदी लहान वयामध्ये लेकराच्या पेशीमध्ये माझ्या बायकोने घातली. आणि माझं लेकरू जसंच तसं बनलं. मला पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या लेकराला काहीच कमी नाही. माझ्याकडे याच्याहून जास्त नोकऱ्या माझ्या घरामध्ये राहतात. तुम्हाला काय सांगू मी आता, म्हणजे देवाने मला काहीच कमी केलं. मी 3 दवाखाने चालवतोय, म्हणजे तुम्ही आता विचार करणार नाही तेवढं माझ्याकडे सगळं देवाने भरभरवून दिलंय. विषय तो नाहीये, विषय श्रीमंतीचा गरिबाचा नाही, विषय शिक्षणाचा आहे. ओके, शिक्षणाने माणूस मोठा होतो आणि शिक्षणाने माणूस खूप जास्त मोठा होतो.
ही गोष्ट तुम्ही लेकरं तुम्हीही पाळा आणि आईवडिलांना तुम्हालाही सांगतो त्यांच्यामध्ये पेशीमध्ये तुम्ही घाला. जे जे आईवडील लेकरांमध्ये शिक्षण घालतात ते आईवडील खरे आईवडील असतात, बाकीचं तुम्हाला माहित नाही. म्हणजे आईवडिलांना मी काम देऊन देतो की लेकरांना कष्ट करू द्या, शिक्षणाची किंमत समजून सांगा आणि त्यांना मोठा माणूस करा. म्हणून पहिला विषय मला तुम्हाला सांगायचा होता, खेळ मॅटर करत नाही. बघा आम्ही मागेवरच येतो, आम्ही असे अमेरिकेतून पडलो नाही किंवा आकाशातून पडलो नाही. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे महाराष्ट्रातल्या मेडिकल विषयातल्या सगळ्यात उंच पोस्टवर राहिला माणूस हा मागेवरच आहे. फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, भारत देशामध्ये सगळ्यात जास्त डोळ्याचे ऑपरेशन करणारा माणूस हा मागेवरच आहे. पद्मश्री नावाचा अवॉर्ड घेणारा माणूस मागेवरच आहे. काय पाहिजे? आपल्या देशातला 4थ्या नंबरचा सगळ्यात मोठा पद्मश्री अवॉर्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि हे मागेवरच्या माणसाला मिळत आहे. अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. मला हे सांगायचंय, गाव कुठलं आहे, किती छोटं आहे, किती मोठं आहे नाही, कष्ट 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 करा आणि इमानदारीने कष्ट करा. तेच निघतं जे इमानदारीने मिळते, बाकी काहीच टिकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, लेकरांना कष्ट करू द्या. मला पहिला विषय सांगायचा होता, लेकरांना कष्ट करू द्या आणि लेकरांना तुम्ही शिका. शिकलात ना तुम्ही, बघा फार मजा असते. तुम्ही शिका, तुम्हाला कळत नाहीये. अभ्यास करायला माय म्हणते अभ्यास करा, तिचा राग येतो. बाप म्हणतो अभ्यास करा, तिचा राग येतो. शिक्षक म्हणतो अभ्यास करा, त्यांचा राग येतो. याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात. मला पुन्हा सांगतो, तुम्ही अभ्यास करून तुम्ही मोठे होणार असता, अभ्यास करून तुम्ही मोठे होता. पण तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचे आई वडील मोठे होतात, ओके, तुमचं गाव मोठं होतं, तुमचा तालुका मोठा होतो, तुमचा जिल्हा मोठा होतो, तुमचा देश मोठा होतो. तुम्हाला हे कळतं का? पण तुमच्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा असतो, तुम्ही अभ्यास करा. दुसरा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. एक विषय सांगितला शिक्षण, दुसरा विषय स्वच्छता. ही मी बघतो खेड्यापाड्यामध्ये लोक जास्त आजारी पडतात. का बरं? स्वच्छता. मी म्हणालो की मी खूप परदेशात फिरतो, मी खूप परदेशवाऱ्या करतो. म्हणजे साधारणपणे 100 दिवस मी देशाच्या बाहेर असतो, त्याच्यामुळे मला जरा परदेशाचा विषय जरा जास्त माहित आहे. तुम्हाला सांगतो मी की मी स्वित्झर्लंड नावाचा एक चांगला देश आहे, स्वित्झर्लंड हे देशाचं नाव आहे. तिथे खूप स्वच्छता, खूप चांगला देश आहे तो. तर त्या देशामध्ये मी खूप वेळा गेलो, आता साधारणपणे 11 वेळा मी त्या देशाला गेलो आणि त्या देशात जाऊन 10 दिवस राहिले. म्हणजे 120 दिवस त्या देशामध्ये मी राहिलोय. त्यामुळे तो देश मला एकदम कोपरा माहित झालाय. एक दिवशी काय होतं की सकाळी आमचं विमान होतं, थोडस वेळ होता. मग माझा मुलगा मला म्हटला, पप्पा इथे एक छोटस तळ आहे बाजूला, आपण तिथे जाऊन येऊन पुन्हा आपण जाऊ विमानतळावरती. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाहीये. मी तिच्याबरोबर असं बाहेर गेलो, माझी बायको, मी, माझा मुलगा तिघं पण होतो. असं बाहेर गेलो, बाहेर नाही का. आणि तिथे ना ते असं छानपैकी तळ होतं, एकदम सुंदर तळ होतं. तळ्याच्या बाजूला गवत आलं होतं, जंगलासारखं गवत होतं, सगळीकडनं असं गवत आलं होतं. त्या गवतामध्ये आम्ही असं तळ्यातून असं फिरत होतो, पाणी बघत फोटो काढत फिरत होतो. असं आमचं लक्ष गेलं तर त्या गवतावरती एक कुत्रा घेऊन एक लेडी आली होती, एक स्त्री होती, तिच्या हातात कुत्रा होता आणि त्या गवतावरती अशी फिरत होती. थोड्या वेळाने कुत्रा सोडला, तो असा आणखी गवतात गेला आणि त्यानं सी केली, कुत्र्याने सी केली. बघा, गवतामध्ये कुत्र्याने सी केल्यानंतर आम्ही आपलं, माझ्या लेकराला कुत्रे फार आवडतात. माझा म्हणला, पप्पा किती छान कुत्रा आहे. माझं लेकर मला सांगत होतं. मग मी त्या कुत्र्याकडे बघत होतो, त्यानं सी केली, माझं अट्रॅक्शन त्या कुत्र्याकडे होतं. तेवढ्यामध्ये ही लेडी, जी स्त्री तिला घेऊन, त्या कुत्र्याला घेऊन आली होती, तिची पर्स काढली. पर्स मधनं काळ्या रंगाची कॅरी बॅग काढली, पिशवी काढली, प्लास्टिकची पिशवी एकदम पातळ असलेली काढली. तिच्या स्वतःच्या हातामध्ये हातात उलटी घातली. ज्या ठिकाणी कुत्र्याने सी केली होती तिथे गेली, ती सी त्या हाताने त्या पिशवीत घातली, ती पिशवी सुलटी केली, त्याची गाठ बांधली आणि पायी त्या कुत्र्याला घेऊन पुढे गेली. आणि ज्या ठिकाणी ते डस्टबिन, कचरा कुंडी होती, कुत्र्याचं चिन्ह लावलं होतं, त्याच्यामध्ये ती सी टाकली. मला खूप आश्चर्य वाटलं. आपण काय करतो? लेकरांच्या सी पण नाही. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला कळत नाहीये त्यानं काय फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे का की त्या देशामध्ये लोक आजारीच पडत नाहीत. आपण आजारी पडतो कारण आपण स्वच्छता पाळत नाही. त्यांना केलं पाहिजे, त्याचं खरं आहे, माझं खोटं आहे, ह्यानं आपल्या समोर आला, त्यांना समोर गेला, असल्या भानगडीत जाऊ नका. कोणीतरी चांगलं करायला पाहिजे. बघा, हे न केलं पाहिजे. आपल्याकडे चांगली सवय आहे. काय सवय माहिती आहे का? चांगलं केलं तर आपण केलं आणि खराब केलं दुसऱ्याने केलं. ही एक चांगली सवय सगळ्यांना, ही चुकीची आहे. चांगली गोष्ट आपल्यापासून सुरू करा. आपण जे करतो, आपण कुणीतरी, बघा, मी एखादी चांगली गोष्ट केली, एक चांगली गोष्ट मी केली, तर दुसरा कोणीतरी विचार करेल, बॉस त्या माणसाने चांगली गोष्ट केली, आपण पण चांगलं करा.
तिसरा कोणीतरी म्हणेल बॉस आहे, 2 माणसांनी चांगल्या गोष्टी आहेत, चौथा पण करावा. भानगड काय असते की चांगल्याच करणाऱ्या लोकांना विरोध करतात, चांगल्या गोष्टी जरी करतात. इमानदार जो आहे, प्रामाणिक जो आहे, कष्ट त्यालाच लोक त्रास देतात. पण तुम्हाला सांगतो, देवाला पण त्रास होतो की नाही, त्याला ठोके खावं लागतात की नाही, चांगल्या माणसाला ठोके खावं लागतात. त्यामुळे कधी असं समजू नका घेऊ की आपल्यालाच लोक का म्हणतात, चांगल्यालाच लोक बोलत असतात. ज्यांना लोक बोलतात ते समजून की तुम्ही चांगले आहात. त्यामुळे चांगल्या गोष्टी करा आणि फक्त स्वच्छता ठेवा आपल्या घराची, आपल्या परिसराची आणि आपल्या गाव स्वच्छ ठेवा. तुम्हाला सांगतो, डॉक्टर नात्याने सांगतो, तुमचं गाव आजारीच पडणार नाही. पहिलं काय सांगितलं रे? पहिलं काय सांगितलं? मोठ्याने सांगा रे, म्हातारा झालोय मी. मोठ्याने. दुसरं करणार. किती लोकांनी नख कट केले, किती लोकांनी नख कट केले? ज्याचे नाही त्याचे बोटं कापणार मी आता. तर स्वच्छता हा दुसरा विषय. तुम्हाला सांगतो मी की आम्हाला कपडे मिळत नव्हते. मला एक ड्रेस होता 10वी होईपर्यंत. तर मी सकाळी तांब्या माहित आहे, पितळेचा तांब्यामध्ये कोळशी भरायचो मी आणि ते पकडून त्याला इस्त्री करायचो. तसा घालून जाऊ शाळेमध्ये. माझी शाळा सांगतो तुम्हाला. ओके, मी तुम्हाला सांगतो दुसरा विषय. आणि तिसरा विषय महत्वाचा, 32 झाले मी फक्त संबंध हा शब्द किती लोकांना कळतो बघा. कुटुंब वात्सल्य किती लोकांना कळतो? कुटुंब वात्सल्य. पण तरी तुम्हाला जरा चांगल्या भाषेत, आपल्या या भाषेत सांगतो, या गावच्या भाषेत सांगतो. कुटुंबामधले संबंध चांगले सांगतो. तिसरा शब्द मला सांगायचा आहे, कुटुंबामधले संबंध सांभाळता आले पाहिजेत. आणि ते सांभाळता आले पाहिजेत नाही, ते सांभाळा हे सांगायला मी आलो आज इथे. कुटुंबामध्ये संबंध सांभाळा म्हणजे काय सांभाळा? आई वडिलाशी एक नातं चांगलं ठेवा. आई वडिलाशी नातं चांगलं ठेवा, हा एवढाच विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. आई वडिलाशी नातं चांगलं ठेवा म्हणजे काय करा? 4-5 गोष्टी सांगतो. संबंध चांगले ठेवा. बाकी तुम्ही कोणाशी काय करा मला माहित नाही, पण घरामध्ये माय बाप असावेत. त्यांच्याएवढं पुण्य जगात कोणीच नाही करू शकत असं मला नेहमी वाटतं. एकदा काय करायचं, एकदा ज्यांच्या आई वडील आहेत, छोट्या लेकरापासून मोठ्या लेकरापर्यंत, एकदा आई वडिलांच्या पाया पडायचं. सकाळी एकदा, फक्त दिवसात एकदा पाया पडा. बघा मी आता 55 वर्षात झालोय, माझी मा 89 वर्षाची आहे, पण मी दररोजच्या पाया पडतो. मला वाटतं की आज जे मला यश आहे, मी ज्याचं एवढं सगळं बोलतोय, एवढं सगळे माझ्याकडे नोकर चाकर हे तुम्हाला मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय, या सगळ्या त्या माईच्या आणि बापाच्या पायामुळे आहेत, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. त्यामुळे एकदा आई वडिलांच्या पाया पडा. बघा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की जेव्हा जमेल तेव्हा लेकराला आईनं असं घट्ट पकडावं आणि लेकराने आईला घट्ट पकडावं. काय माहित नाही, पण तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो. मी आहे ना खूप असं काम करतो. मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे, मला कुठलीच वाईट सवय नाही, कुणालाच नसावी माहित नाही मला. पण आता हे मंदिर आहे इथे असं नाही बोलायला पाहिजे, पण कोणीच दारू पिऊ नये. माहित नाही मला तुम्ही का पिता, कुणाला का प्या वाटतं. बघा काय असतं हे नाव पण मला माहित नाही. जीवन जातं ना, खूप छान जातं. ओके, पण अधिकार नाही, त्याच्यात काही चांगलं नाही. हे कधीच तंबाखू दारू हे व्यसन कोणीच करू नये, कोणीच करू नये. मी एवढी अशी केसवडी, मी फक्त इलायची खातो, ज्यामध्ये श्वसन करायचं त्या दिवशी कसा गोळा पडतो एवढं सोडून एका एवढ्या केसवडी पण कुठली सवय नाही. दररोज सकाळी 5 किलो रन करतो दररोज. ओके, स्वतःचा व्यायाम करतो आणि दररोज 14 तास काम करतो. त्यामुळे मी थकलेला असतो. तुम्हाला सांगतो की मी घरात जाताना असं वाटतं की माझा सॉक्स आणि बूट पण मी काढून इतका थकलेला असतो. घरात गेल्यानंतर जर दरवाजा बेल वाजली आणि माईने दरवाजा काढला की तिला असं घट्ट पकडत असतो. मला फार आवडतं. असं घट्ट पकडतो 20 सेकंद, 25 सेकंद, 30 सेकंद. त्या 30 सेकंदामध्ये काय घडतं मला कळत नाही. मला एवढी शक्ती येते की मला वाटतं की मी पुढच्या 12 तास काम करू शकतो. त्याला माहिती शक्ती नाही. हे फक्त ना माईमुळे घडतं, बाकी कोणाला घडत नाही. जगात कुणीच असं तुम्हाला शक्ती देऊ शकत नाही. कधी मला बोर होत नाही. मी खूप खुश माणूस आहे. मला वाटतं देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा भरभरून दिलंय. बायको चांगली आहे, लेकरू चांगला आहे, एवढी मस्त आहे, प्रॅक्टिस चांगली आहे. देवाने मला एकदमच भाऊ मस्त आहे, म्हणजे कुटुंब चांगलं आहे. कुठे देवाने अशी एवढी पण अडचण दिली नाही आपल्याला. मला वाटतं पण मी कशावरच मला बोर होत नाही. मला कधी म्हणजे असं कधी काय करावं असं वाटत नाही. पण कधी समजा बोर झाला, मी माणूस आहे शेवटी, मी काही मशीन नाही, तर मी बाईच्या मांडीवर जाऊन झोपतो. एक 5 मिनिटं 10 मिनिटं झोपतो. ती केसामध्ये अशी हात घालते. तुम्हाला सांगतो 10 मिनिटांमध्ये मला झोप लागून जाते. मला हेच लक्षात राहत नाही की काय बोर झालं होतं जेणेकरून आपण माईच्या मांडीवर झोपलो होतो. ही माईची शक्ती आहे, ही फक्त माईची शक्ती आहे. त्यामुळे ना एकदा कधी माईच्या मांडीवर झोपा, तिला एकदा घट्ट पकडा. आणखी छोटा प्रश्न आहे माझा, तुम्हाला सगळ्यांना काय आवडते आपल्या आईला माहित असतं. लहान लेकराची आई असो की मोठ्या लेकराची आई असो, तुम्हाला माहिती आहे का?
माझा भाऊ आता 67 वर्षाचा आणि मी आता 10 जुलैला 55 वर्षाचा होईल, म्हणजे आता मी 54 वर्षाचा आहे. तुम्हाला मी सांगतो, दादा आता अशामध्ये येतात, तिकडे महिन्यात एकदा येतात, महिन्यामध्ये एकदा येतात दादा. तर दादा येतात, महिना सगळं सांगायला लागतं. आता हे पण सांगितलं की माय मी आहे, भाषणाला सुरू केलं हे पण तिला सांगायला लागतं, तिला सगळे निरोप द्यावा लागतात. माझ्या बायकोला मेसेज टाकतो, ती तिला सांगते. आमच्याकडे नियम आहेत, प्रत्येक गोष्ट मायला सांगण्याशिवाय मी काहीच करत नाही. सकाळी ऑपरेशनला चाललो, एवढे ऑपरेशन झाले, आता राऊंड घेतोय, सगळं तिला सांग. आता गाडीत बसलोय, जेवतोय, प्रत्येक गोष्ट मी सांगतो. तर मी तुम्हाला सांगत होतो की दादा येणार, तिला सांगतो आम्ही 8 दिवस आधी दादा येणार आहेत, दादा येणार आहेत, रविवारी दादा येणार. एक दिवशी काय झालं, गेलो घरामध्ये, भूक लागली होती, फ्रीज उघडलं, फ्रीज बघा उघडलं तर ते दहीच दही, अख्खं फ्रीजवर दही होतं. मी म्हणलं कल्पना माझ्या बायकोच नाव आहे, अगं फ्रीज भर दही का लावलीस? म्हणजे मायनं लावलंय. मायकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजवर दही कसं लावलीस? बघा माझी माय, माझ्या मायचे शब्द, माय माझं लेकरू येणार आहे आईतवारी, रविवारला ते आईतवार म्हणते, आईतवारी माझं लेकरू येणार आहे आणि माझ्या लेकराला दही आवडतं, म्हणून मी दही कल्पना लावायला सांगितलं. अगं हो ग माय, मान्य आहे तुझ्या लेकराला दही आवडतंय, तिचं लेकरू म्हातारा झालंय, 67 वर्षाचं लेकरू तिचं, त्याला दही आवडतंय. माझी माय आता सांगते मला. मी म्हणलं हो मला पण माहिती आहे दही आवडतंय, पण फ्रीजवर दही ते खाणार आहे का, हत्ती का तो? ती माय काय म्हणते, माय माझं लेकरू एकटे येत नाही घरामध्ये, 50 लोक सोबत येते, सगळ्यांनी खाल्लं तर लेकराला दही पुरायचं मी जास्त लावला. त्याला माय म्हणायचं, त्याला माय म्हणायचं. म्हणजे मला आता सुद्धा माझ्या माईला, माझ्या भावाला काय, तिच्या लेकराला काय आवडतं हे माहिती आहे. माझा एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, प्रामाणिक प्रश्न आहे, प्रामाणिक उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की तुमच्या आईला काय आवडतं? प्रामाणिक उत्तर पाहिजे बा, प्रामाणिक. विठ्ठल नाव आहे माझं, खोटं बोलायचं नाही. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की तुमच्या आईला काय आवडतं? हात वर करा, किती लोकांना माहिती? हे बघा, आतापर्यंत तुम्हाला कोणाला माहित असेल, माहित नसेल, खड्ड्यात गेलं, पण आतापासून तुम्हाला माहित पाहिजे आपल्या आईला काय आवडतं. तुम्हाला माहितीये का की माझ्या माईचा चहा दररोज मी बनवतो. माझ्याकडे असे 1200 नोकर आहेत, ओके, म्हणजे माझ्या हातात पाणी द्यायला पण नोकर आहेत. पण तुम्हाला सांगतो मी, माझ्या माईचा चहा माझ्या हाताने मी बनवतो, फक्त बनवतो नाही, दररोज फक्त बनवतो नाही, ते तिला असं ग्लास मध्ये घालून हातात देऊन तिला पाजतो आणि पाजून झाला तिला एक प्रश्न विचारतो, माई चहा का झाला होता ग? माझ्या माईच्या चेहऱ्याला, माझ्या माईच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या, तिला म्हातारी झाली आहे, तर ते सुरकुत्या पडलेला चेहरा मस्त झाला होता म्हणते ती, मस्त झाला होता. त्याच्या मस्त झाला होता म्हणते ना, ते मस्त म्हणलेला तो चेहरा दिवसभराची शक्ती असते, दिवसभराची शक्ती असते. आणि मला कळत नाही करायला. तसंच एक दिवशी मी घरात गेलो आणि पुन्हा एकदा फ्रीज उघडलं. माझी बायकोला असा नियम आहे की घरात जाताना तिला सांगून जावं लागतं की मी घरी येतोय, कारण ती गरम पोळ्या टाकत असते. तिनं स्वयंपाकाला वगैरे माणसं लावत नाही, ती जरा वेगळीच बाई. तिच्या घरात भरपूर नोकऱ्या, पण स्वयंपाकाला कोणीच नाही. जेव्हा ती स्वयंपाक करत असते, घरात खाली माझं हॉस्पिटल घर आहे, घरी जाताना तिला सांगावं लागतं की मी येतोय, मग ती गरम पोळ्या टाकते. दिवशी मी न सांगता घरात गेलो, तुझ्या गरम पोळ्या टाकायला राहिल्या, कारण मला तुम्ही न सांगता आले, अगं म्हणलं असं गडबड होती, बरोबर नाही. मला घरात गेली भूक लागते, काय बनवणार माहिती नाही, घरात खाली काय भूक लागत नाही, दवाखान्यामध्ये घरात गेले भूक लागते. पण मी फ्रीज उघडलं, त्या फ्रीज मध्ये असं आमचा किचन वाट आहे, एवढं मोठं इथं फ्रीज आहे, ते फ्रीज उघडलं, त्या फ्रीज मध्ये मला एक ओल्या नारळाचा तुकडा सापडला, ओल्या नारळाचा तुकडा मी हातात घेतला, मला खायचा होता. ती बायकोने माझ्याकडे असं बघितलं, काय 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 घेतला तुम्ही? अगं म्हणतो ओल्या नारळाचा तुकडा घेतला, काय एवढं काय 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 म्हणायला लागली. नाही खायचं नाही म्हणतो, खायचं नाही. का खायचं नाही? तो माईसाठी ठेवला, माईसाठी ठेवला. आमच्याकडे नियम आहे मित्र, आमच्याकडे नियम आहे. आमच्या घरातली भाजी ही वडिलांना विचारणं व्हायची 19 वर्ष, आता गेली 5 वर्ष अंगात नाहीये, पण आजही माईला विचारून स्वयंपाक होतो. मी तुम्हाला सांगत होतो, तो नारळाचा तुकडा माझ्या आईला आवडतो, हे आमच्या मुंगीपासून शेवटच्या माणसामध्ये सगळ्यांना माहित आहे की ते माईनच खाल्ला पाहिजे. उसाचा रस आवडतो ह्या दोघांना, नवरा बायकोला, म्हणजे माझ्या माय बापाला. तर उसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघतो ना, ती आमची तयारी तुम्ही बघितलात ना, तर अमेरिकेला जाताना पण कोणी तयारी करणार अशी तयारी करून निघतो. म्हणजे मी माझ्या मॅनेजरला सांगतो की मी उसाचा रस प्यायला येणार आहे, मायांना नाही घेऊन. माझा मॅनेजर त्या रसवंतीवर जातो, सांगतो लहाने सर येणार आहेत रसवंती, त्याच्या वडिलांना घेऊन. त्या रसवंतीवर 100-200 लोक जमा होतात, ती लहाने सर येणार आहेत, तर सगळ्यांनाच बघायचं असतं. आणि मग ते ऊसवाला ते ऊस धुणार, ते काय मस्त लिंबू वगैरे टाकणार, मध्ये ते रस पिल्यानंतर सगळ्यात खोडील मी प्राणी घरामध्ये. मी अण्णा पैसे द्या, रस पिल्यानंतर बापाला पैसे द्या. माझा बाप जगातला सगळ्यात चेंगट माणूस, 1 रुपया कधी खिसून काढला नाही, किती पैसे असो तसो, मग तरी पण आपला अंडा पैसे द्या. तिला किती र
अहो अण्णा 500 रुपये बिल आहे. अहो 500 रुपये बिल? हो अण्णा, हे लातूर आहे तर महाग आहे सगळं. अण्णा पटकन पैसे आपल्याला जायचंय. अण्णाचा शेवटचा इलाज, म्हातारे दे ग पैसे, इटायला लय ओरडायला लागला. म्हातारे दे ग पैसे, इटायला लय ओरडायला लागला. म्हणजे बापाला नाही काढणार, माईकडनं घेणार पैसे. मला माईचे पण पैसे नाही पाहिजे, बाबाचे पण पैसे नाही पाहिजे. हे जगणं म्हणतात, बरोबर, त्याला जगणं असं म्हणतात. ओके, आम्ही जेवताना सुद्धा तुम्हाला सांगतो, घरामध्ये पहिल्या खुर्चीत अण्णा बसणार, त्यांच्या उजव्या बाजूला मी बसणार, माझ्या उजव्या बाजूला माझा मुलगा बसणार, अण्णाच्या डाव्या बाजूला माझी बायको, माझ्या बाजूच्या बायकोच्या डाव्या बाजूला माझी माय. ही अशीच आम्ही डायनिंग टेबलवर बसून जेवायचो. असंच तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेली 5 वर्ष झालं अण्णांची खुर्ची रिकामी आहे, त्यात कोणी बसलेलं नाही. अण्णाच्या ताटात जेवायचं, ताटात पण कोणी जेवत नाही. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, जगातला प्रत्येक माणूस मिळतो, मायबाप मिळत नाही. नाही मिळत, वाटतं आपल्याला. ते असताना किंमत वाटत नाही, पण ते नसताना प्रचंड वाईट वाटायला लागतं. म्हणून आहे ना तोपर्यंत एन्जॉय करा. मी खूप एन्जॉय केला. अण्णा 94 वर्ष जगले, पण माझ्याहून तरुण जगले. ओके, बाप शेवटच्या दिवसापर्यंत 6 माळे सोडून माझ्या घरात येत होता, इतका तरुण होता. खूप मस्ती केली, खूप मजा केली. मला असं वाटत होतं की मी म्हातारापर्यंत बाप राहिला, माझ्या आमच्या वेगळा झाला. पण अण्णाला मी म्हणाला होतो, अण्णा तुम्ही यापर्यंत काय पण सांगा, तुम्ही गेल्यास मी काहीच करणार नाही. ओके, कुणाच्या नावाने पुण्यतिथी करणं हे माझ्या कुठंच पुस्तकात लिहिलं नाहीये. बाप पण माझ्या सोबत आहे, तोपर्यंत त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पाहिजे. ते नसल्यास त्यांची इच्छा पूर्ण करण्यात काय मजा आहे, हा विषय सगळ्यांना कळला पाहिजे. आणि यासाठी खूप मोठे कष्ट करावं लागत नाही. बघा, आम्ही गरीब असताना ते धोती घालायचे, माझी बाई लुगडं घालायचे, आम्ही गरीब असताना. ओके, आता काय फरक आहे? आताही माझी बाई धोती घालते, अण्णा धोती घालायचे, माय लुगडंच घालते. फरक काय? थोडे जास्त महागाचे लुगडे घालते, महागाचे धोती घालते. याच्यापैकी काय फरक आहे? फरक काहीच नाही मित्र. पण त्याच्यात माहितीये का की प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. हा जे आत्मीय ह्याला भावनिक बंध म्हणतात. आज भावनिक बंध असला पाहिजे. माहितीये का, घरात गेलं बाप वाट बघतोय, घरात गेलं माय वाट बघते, घरात गेलं भाऊ वाट बघतोय, घरात गेलं लेकरं बायको वाट बघतेय. याच्यावर आनंद ह्या जगात नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, सगळ्यांना, नवरा बायकोने पण खूप छान राहायला पाहिजे. नवरा बायकोने पण खूप छान राहायला पाहिजे. किती लोकांना हे कळलंय माहित नाही, पण तुम्हाला सांगू का की नवरा बायकोचं प्रेम एवढं पवित्र प्रेम जगात काहीच नाही. हे बघा, बायकोला वाटतं नवरा चुकला, नवरा वाटतं बायको चुकली, उगीच तू मम्मी करत नाही बसायचं. बघा, आपण काही दिवस जगणार, तुला म्हणणार आहे, पण हे मस्त जगायचं. मी ना, बघा, आता माझं लग्न 28 वर्ष झाले, 28 वर्ष, माझा मुलगा 26 वर्षाचा आहे. पण मला वाटतं की माझं लग्न आज झालंय. ही जी भावना आहे ना, ही भावना आपल्याला आयुष्यभर ठेवता आली पाहिजे. जसं मी माझ्या माईच्या वेळेला पडतो, तसं माझ्या बायकोच्या पण वेळेला पडतो. कधी चुकलं ना तर मी स्वतःहून सॉरी म्हणतो, काय चुकलं, मला माफ करा असं म्हणतो. काय मोठे आहे तुम्ही, फक्त तुमच्या पद्धतीने मोठे झाले का? नाही. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, कुठल्याच आईला, कुठल्याच बायकोला नवरा आणि लेकर खराब आहे असं कधी वाटत नाही, कधीच वाटत नाही. त्यामुळे मी नेहमी आईचा आणि बायकोचा आदर करा असं मी सांगत असतो. कारण ते नेहमीच आपल्या नवऱ्याला कुठेतरी चांगलं म्हणावं, आपल्या लेकराला कुठेतरी चांगलं म्हणावं, ही इच्छा बायांच्या मनामध्ये भरभरून असते. आणि ही इच्छा मेंटेन करणे, तशीच ठेवण्यासाठी त्यांचा आदर करा आणि त्याच्याशी भांडणं करू नका. आणि तुम्हाला सांगत होतो, 44 मिनिटं झाले, तुमच्या 6 मिनिटात संपवतो. तुमचं 9 लाख रुपये नाही, हे पण मला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगतो मी मित्र, एक दिवशी आम्ही गेलो दिल्लीला. मी पण खूप वर्ष विमानात बसलोच नव्हतो. 2005 मध्ये पहिल्या वेळेस 3 मध्ये